राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिर आणि हिंदू धर्मासंदर्भात मोठं विधान केलंय। पुण्यामध्ये एका कार्यक्रमात मोहन भागवतांनी हे वक्तव्य केलंय। पाहुयात या संदर्भातील हा खास रिपोर्ट। धर्म हा प्राचीन असून धर्माच्या अस्मितेतून राम मंदिराची निर्मिती झाली ती योग्यच आहे। मात्र मंदिराची निर्मिती होते म्हणून कोणी हिंदूंचा नेता होऊ शकत नाही अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपचे कान टोचले। यासोबतच भूतकाळाच्या ओझ्याच्या परिणामातून तिरस्कार, द्वेष, शत्रुता, संशयापोटी रोज एक नवीन प्रकरण काढून चालणार नाही असं देखील मोहन भागवतांनी म्हटलेलं आहे। अतिरेकी भूतकाळाच्या ओझ्याच्या परिणामामुळे अतिरेकी तिरस्कार, द्वेष, शत्रुता, संशय याच्या पोटी रोज एक नवीन प्रकरण काढणे हे कसं चालेल? हे नाही चालणार। देशात आम्ही गेल्या अनेक वर्षापासून सामंजस्यानं राहतोय। ही सदिच्छा जगापर्यंत पोहोचवायची असेल तर एक मॉडेल तयार करावं लागेल। राम मंदिराच्या उभारणीनंतर नवीन ठिकाणी असेच मुद्दे उपस्थित करून ते हिंदू नेते होतील असं काही लोकांना वाटतं, हे मान्य नाही। राम मंदिराची निर्मिती झाली कारण हा सर्व हिंदूंच्या श्रद्धेचा प्रश्न होता असं भागवतांनी म्हटलंय। लोभ, लालच, जबरदस्तीने आक्रमकपणे इतरांच्या देवी देवतांची हेटाळणी करत चाललेला प्रयत्न हा आमच्या देशाचा नाही आहे। हा आमच्या राष्ट्रीय जीवनात सामावू शकत नाही। श्रद्धेचा आदर, त्यामुळे राम मंदिर झालं पाहिजे, ते होत आहे। हिंदूंची श्रद्धा असताना हिंदूंना वाटतं। मोहन भागवत यांच्या विधानाचं विरोधकांनी स्वागत केलंय। भागवत बोलले यात चुकीचं काय अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे। मंदिर बांधून नेता होता येत नाही असं मोहन भागवतांचं वक्तव्य। बरोबर बोललेले, चूक काय बोलले? सरसंघचालकांनी नेमक्या कानपिचक्या कोणाला दिल्या याबाबत राजकीय वर्तुळामध्ये मात्र आता जोरदार चर्चा सुरू आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।